स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। भारत देशात अनेक थोर पुरुष होऊन गेले असून आपल्या पाठी इतिहास ठेवून गेलेत। मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आदर्श समोर असताना अंगी जिद्द बाळगणारे चहावाले म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील समोर आदर्श आहेत। त्यांची इच्छाशक्ती, त्यांची मेहनत ही त्यामागे कामी आलेली आहे। आज तेच आदर्श घेत असताना रायगडच्या कर्जत तालुक्यातील एका लहानशा टपरीवर चहा विकणाऱ्या तरुणाचा 11 वर्षीय मुलगा हिरेन यानं आदर्श घालून दिलाय। सायकलवरचा त्याचा प्रवास अनेक तरुणांना ऊर्जा देणारा आणि आदर्श घालून देणारा हा तरुण आहे तरी कोण, पाहूयात। कर्जत तालुक्यातील नेरळ येथील सायकलपटू म्हणून हिरेन राम हिसालके याची ओळख पुढे येत असताना तो अनेक कामांसाठी चर्चेत राहिलाय। त्याचे स्वप्न छोटे असले तरी त्याची जिद्द आकाशाला गवसणी घालणारी आहे। केवळ आपलं ध्येय गाठायचं नाही तर जगासमोर आदर्श घालून द्यायचा हा त्याचा आदर्श सर्वसामान्यांचं लक्ष वेधून घेतोय। हिरेनचं वय आता 11 वर्ष आहे। त्याचे वडील राम हिसालके हे नेरळ पोलीस ठाण्याच्या समोर छोट्या झोपडीत चहा विक्रीचा व्यवसाय करतात। रामचं शिक्षण कमी असलं तरी आपल्या मुलानं शिकावं, मोठं व्हावं आणि आपल्या पायावर उभं राहावं तेवढीच त्याची अपेक्षा। परंतु मुलाला सायकल चालवण्याचा छंद निर्माण झाला आणि त्यातूनच उत्तम सायकलपटू व्हावं म्हणून त्यानं मनी स्वप्न बाळगलं। शिक्षणाबरोबरच वयाच्या 8व्या वर्षी त्याचा सायकल प्रवास सुरू झाला। सायकल चालवण्यानं निरोगी आरोग्य राहतं म्हणून हिरेननं लहान वयात सायकलवर जनजागृती मोहीम सुरू केली। अनेक संस्थेच्या माध्यमातून सहभाग घेत तो पुढे आला आणि त्यातूनच त्यानं आजवर अनेक मेडल जिंकलेत आणि आपल्या गावाला आदर्श घालून दिलाय। पर्यावरण जनजागृतीसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर हात घालून स्वतः पुढाकार घेत मानवतेचा निसर्गासोबत येणारा संबंध किती महत्त्वाचा असून तो समतोल राखणं किती महत्त्वाचं आहे हे हिरेननं आपल्या कृतीमधून दाखवून दिलंय। या पाठी त्याच्यासोबत त्याची आई आणि बाप खंबीर उभा होताच, परंतु नेरळकरांनी देखील त्याला पाठिंबा दिलाय। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण हिरेननंही दाखवून दिलीय। नुकताच हिरेननं मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियाच्या गेटवरून ते थेट जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरान पायथ्याजवळील नेरळ असा 100 किलोमीटरचा प्रवास थक्क करणारा आणि चर्चेचा ठरला। 2 जानेवारी हुतात्मा दिनी त्यानं 100 किलोमीटर प्रवास हा 4.5 तासात पार केलाय। मुंबई येथून सकाळी 5:30 वाजता सुरू झालेल्या सायकल प्रवासामध्ये अनेक वीरांना आणि हुतात्म्यांना अभिवादन करून पार केले होते। मुंबई शिवडी फ्रीवे ते वाशी खाडीवरील पूल, पुढे कोकण भवन, पनवेल, कर्जत, नेरळ असा त्यानं हा प्रवास केलाय। भल्या पहाटे अंधारात सुरू झालेला त्याचा प्रवास वाहनांच्या गर्दीतून, पायी चालणाऱ्या माणसांच्या रस्त्यावरून सुरू होता। खरं तर हिरेननं केलेला हा सायकल प्रवास त्याच्या स्वतःसाठी नव्हे तर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी होता। कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक हुतात्मा वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांनी आझाद भारत देशासाठी सिद्धगड येथे प्राणांची आहुती दिली। आज त्याच हुतात्म्यांना आणि त्यांच्यासोबत आझाद दस्त्यात उतरून बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अनोख्या पद्धतीनं सलामी हिरेननं दिलीय। त्याचसोबत शासनानं आझाद दस्त्यातील वीरांचा रक्तरंजित इतिहास येणाऱ्या पिढीला ज्ञात राहावा त्यासाठी आझाद दस्ता हा धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा म्हणून मागणी केली आहे। क्रांतिकारक हुतात्मा वीरभाई कोतवाल यांचे माथेरान येथील मोडकळीस आलेलं घर राष्ट्रीय स्मारक म्हणून उभं करणार ही केलेली घोषणा शासनानं पूर्ण करावी म्हणून हिरेननं मागणी पुढे आणून लावून धरली आहे। वीरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांना अभिवादन करण्यासाठी मी आज ही राईड करत आहे। तसेच वीरभाई कोतवाल यांचे माथेरान येथील असलेले घर मोडकळीस आले आहे व ते मोडकळीस घर न राहावे व तिथे राष्ट्रीय स्मारक म्हणून उभारणी व्हावी अशी माझी मागणी आहे। तसेच वीरभाई कोतवाल यांचा आझाद दस्ता हा विषय पाठ्यपुस्तकात यावा व येणाऱ्या पिढीला त्यांची क्रांती करावी
अशी ही माझी शासनाकडून केलेली मागणी पूर्ण करावी. आणि म्हणूनच 2 जानेवारी या हुतात्म्या दिनी 11 वर्षीय सायकलपटू हिरेन राम हिसालके यांना गेटवे ऑफ इंडिया मुंबई ते हुतात्मा स्मारक नेरळ असं 100 किलोमीटरचं अंतर सायकलवर भारताचा तिरंगा ध्वज फडकवत प्रवास केलाय. आज त्यानं जो विचारमनी बाळगून केलेला प्रवास हे आदर्श घालण्यासारखे आहे आणि त्यासाठीच त्याचे कौतुक देखील झालं असून अनेकांनी भेटून शुभेच्छा देखील दिल्यात. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.